10 वाजता आत्या चेन्नईवरून निघाली, पोचली असं. हो, पुढच्या स्टॉपला तर गेली नसेल ना. अरे विमान आहे ते काय स्टे का झोपलं की जालना. आपल्याला लय उशीर झाला वाटतं. मी ना कॉल करून बघते. अरे पण म्हातारीला कळत नाही, मग गप रेल्वेने यायचं. बिझनेस म्हणाय ती कुठं पण विमानाशिवाय फिरत नाही. तुमच्यासारखं रेल्वेने फिरते का? एक तर कॉल पण लागत नाही. हो, सकाळपासून मी कायच नाही खाल्ले. काय तर खावे चला ना. एअरपोर्टवर रात्री 1 वाजता माझं डोकं सोडून काय खाते अजून. पिंकी सांगत होती एअरपोर्टच्या समोर एरोमॉल आहे, तिथं 6 डोसा 24 तास मिळतो. जायचं का? पण पिंकी कशाला आलती 1 वाजता? स्थळ होतं पुण्याचं विमानतळ, वेळ होती मध्यरात्रीची. एरोमॉलमध्ये आम्ही 2.5 माणसं आणि 6 डोसा एवढेच जागे होतो. चुलता आपल्याला पण देणार का सगळं एकटाच खाणार, यावर बारीक बारक्याचं बारीक लक्ष होतं. वायुमार्गानं आत्या पुण्याच्या दिशेनं सरकत होती. त्याच आनंदात कॅमेरामननं 1 डोसा बसवला आणि त्याच दुःखात बारक्यानं 2 डोसे बसवले. 3 डोसे, 2 कॉकटेल, 2 कॉफ्या आल्या तरी पण आत्या येईना, म्हणून माझ्या मनात सूक्ष्म शंका वाजली. तो कॉल लावते का आता? सकाळ व्हायला सकाळ. तिचा लागे ना हो. मी काय करते, घरी करून बघते एकदा फोन. हा, हॅलो. बरं बरं बरं, निघाले का? हां हां, चालते चालते. हो, निघाले. हां हां, चला घरी. काय आता काय झालं? अहो, तिची फ्लाईट मिस झाली. ते डायरेक्ट मिल्की वेने येते. मिल्की वे म्हणजे? दुधाच्या टँकरमध्ये बसून येणार आता.